आज मी तुम्हाला एक गोष्ट विचारून सुरुवात करतो. तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आलाय का, जिथे सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अडतच राहिलं? कामात अडथळे, मनात अस्वस्थता, घरात चिंता, आणि मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून एकच आवाज येतो, आता कुणीतरी मार्ग दाखवावा. अशा वेळी माणूस देवाकडे जातो. भीतीमुळे नाही, तर विश्वासामुळे. आज आपण एका अशाच श्रद्धेच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत. हा प्रवास आहे शिस्तीचा, संयमाचा आणि पूर्ण समर्पणाचा. हा प्रवास आहे स्वामी समर्थांच्या 11 गुरुवारांच्या व्रताचा. पण आज मी तुम्हाला फक्त विधी सांगणार नाही. आज आपण यामागचा भाव, विचार आणि जीवनाशी जोडलेला अर्थ समजून घेणार आहोत. हा विषय आज इतका महत्त्वाचा का आहे? आजचं जीवन खूप वेगात आहे. सगळं मिळतंय, पण मन स्थिर नाही. मोबाईल आहे, पण शांतता नाही. काम आहे, पण समाधान नाही. अशा काळात काही लोक देवाकडे मागण्यासाठी जातात, तर काही लोक देवाकडे सावरायला जातात. 11 गुरुवारांचं व्रत हे मागण्यापुरतं नाही. हे व्रत आहे स्वतःला एका लयीत आणण्याचं. आठवड्यातला एक दिवस, जिथे तुम्ही थांबता, विचार करता आणि स्वतःशी प्रामाणिक होता. हे व्रत नेमकं कोणासाठी आहे? एक गोष्ट स्पष्ट करूया. हे व्रत फक्त स्त्रियांसाठी नाही. हे व्रत फक्त पुरुषांसाठीही नाही. हे व्रत अमुकच करावं किंवा तमुकने करू नये असंही नाही. ज्याच्या मनात श्रद्धा आहे, ज्याला स्वामी समर्थांवर विश्वास आहे, तो कोणीही हे व्रत करू शकतो. विद्यार्थी असो, नोकरी करणारा असो, गृहिणी असो, वृद्ध असो. स्वामी कोणालाही वेगळं मानत नाहीत. सुरुवात कुठून करायची? हा प्रश्न खूप जण विचारतात. मी कधी सुरू करू? उत्तर साधं आहे. तुम्ही वर्षातील कुठल्याही महिन्यात, कुठल्याही गुरुवारी सुरुवात करू शकता. फक्त एक गोष्ट टाळली जाते, पितृपक्ष. बाकी वेळ, तारीख, योग याचा अडसर नाही. पण सुरुवात करण्याआधी मन तयार असणं फार महत्त्वाचं आहे. संकल्प म्हणजे नेमकं काय? बऱ्याच लोकांना वाटतं संकल्प म्हणजे मोठमोठे शब्द बोलणं. खरं सांगायचं तर संकल्प म्हणजे देवाशी प्रामाणिक संवाद. स्वामी, माझं नाव हे आहे. माझं आयुष्य सध्या इथे अडकलं आहे. मी हे 11 गुरुवार मनापासून करायचं ठरवलं आहे. माझ्याकडून चुका होतील, पण मन खोटं नसेल. तुम्ही मला सोबत द्या. इतकं पुरेसं असतं. हा संकल्प फक्त पहिल्या गुरुवारी, पुन्हा पुन्हा नाही. पूजा म्हणजे केवळ साहित्य का? नाही. चौरंग, वस्त्र, दिवा, फुलं हे सगळं बाह्य आहे. खरं पूजास्थान आहे तुमचं मन. तुमच्याकडे मूर्ती असेल, उत्तम. नसेल तर फोटो पुरेसा आहे. फोटोही नसेल तर डोळे मिटून केलेली आठवणही चालते. देवाला तुमचं मन दिसतं, सजावट नाही. वेळ नाही तर काय? आजकाल सगळ्यांचाच हा प्रश्न असतो. सकाळी वेळ असेल, सकाळी पूजा करा. संध्याकाळी वेळ असेल, संध्याकाळी करा. एकच नियम आहे. जेव्हा कराल तेव्हा पूर्ण मनाने करा. घाईघाईत देव उरकू नका, कारण देव तुमच्यासाठी थांबलेला असतो. उपवास म्हणजे स्वतःला त्रास देणं का? नाही. उपवास म्हणजे शरीराला त्रास देणं नव्हे, तर मनाला थांबवणं. फळं, भगर, साबुदाणा जे जमेल ते. आरोग्याची अडचण असेल तर स्वतःला जबरदस्ती नको. स्वामींना उपास हवा असतो, उपासमार नाही. दुसऱ्या दिवशीची शांत प्रक्रिया. गुरुवार संपतो, पण व्रत संपत नाही. शुक्रवारी सकाळी थोड्या शांत मनाने म्हणा, स्वामी, काल जे केलं ते माझ्या क्षमतेनुसार केलं. चुकलो असेन तर माफ करा, पण मनापासून केलं हे जाणून घ्या. हीच उत्तर पूजा आहे. मध्येच अडचणी आल्या तर? आयुष्य आहे, अडचणी येणारच. मासिक पाळी आली, गावाला जावं लागलं, सुतक पडलं. देव नियमात अडकत नाही, तो भावना पाहतो. जिथे थांबावंसं वाटेल तिथे थांबा. पुन्हा सुरुवात करावी वाटली तर करा. जिथून पुढे चालावंसं वाटेल तिथून चालू ठेवा. स्वामी तुमच्या मनाशी बोलतात, फक्त ऐकायला शिका. 11वा गुरुवार शेवट नाही, सुरुवात. उद्यापन म्हणजे प्रदर्शन नाही. मोठा स्वयंपाक, लोकांची गर्दी हे अनिवार्य नाही. जमेल तसं करा. एक माणूस जेवला तरी पुढे. कोणी नसेल तर शिधा आणि दक्षिणा दान करा. देवाला आकडे नाहीत, भाव महत्त्वाचा आहे. शेवटचा विचार. 11 गुरुवार केल्यानंतर तुमचं आयुष्य जादूने बदलेलच असं नाही. पण एक गोष्ट नक्की बदलेल, तुम्ही स्वतः. तुमचा संयम वाढेल, तुमचा विश्वास मजबूत होईल आणि संकटांकडे पाहण्याची दृष्टी बदलेल. कदाचित तोच खरा आशीर्वाद आहे. स्वामी समर्थ.